हातकणंगले लोकसभेसाठी प्रचार जोरात सुरू असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी पन्हाळा शावडी तालुक्यात आमदार विनय कोरे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। महायुतीच्या प्रचार रणनीतीबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी बीपीएनशी संवाद साधला। सध्या निवडणुकीची धामधूम चाललेली आहे, काय मत आहे तुमचं? आम्ही शाहूवाडी तालुक्यामध्ये माननीय आमदार विनयरावजी कोरे सावकार साहेब यांनी आम्हाला जो आदेश दिलेला आहे महायुतीचे हात बळकट करण्याचा, त्या माध्यमातून आम्ही कामाला लागलेलो आहे आणि निश्चितच आम्ही आमचा महायुतीचा उमेदवार निवडून आणणार। महायुतीच्या उमेदवाराला यंदा आव्हान वाटते असं काय वाटते तुम्हाला? शाहूवाडी, पन्हाळा, शिराळा, वाळवा ह्या तालुक्यामध्ये जनस्वराज्याची मोठी शक्ती आहे। त्या माध्यमातून आम्हाला तर काय वाटत नाही एवढं की मोठं आव्हान आमच्यासमोर आहे। म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की धैर्यशील मानेंच्या पाठीमागं जनस्वराज्याची प्रचंड प्रमाणात ताकद आहे? निश्चितच। मग महायुतीमध्ये आता महायुतीचं ते तुमची प्रचार यंत्रणा वगैरे आता सध्या चाललेली आहे, परंतु शाहूवाडी तालुक्यामध्ये आता हे जरा थोडी चौरंगी लढत होणार आहे। चौरंगी ह्यामध्ये थोडंसं आव्हान तुम्हाला वाटत असेलच की एवढे मोठे दिग्गज उमेदवार पुढे असताना? आम्ही विकास कामांच्या जोरावरती मतदारांच्या समोर जातोय। तुम्ही जर आपल्या हातकणंगले मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं तर 8,200 कोटीची कामं माननीय खासदारांनी केलेली आहेत। आपल्या शाहूवाडीमध्ये बघायला गेला तर तुम्ही वाड्या वस्त्यांच्यावरती विकास कामं, रस्ते जोडणे एकमेकांना, कवर्गाच्या माध्यमातून मंदिरांना निधी देणं, बरीच विकास कामं झालेली आहेत। त्यामुळे एवढं आव्हानात्मक काहीच नाही आहे तसं। पण मी काय म्हणतोय, शाहूवाडी तालुक्यामध्ये किंवा असे मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे संपर्कासाठी कमी पडले असं जनतेचं मत आहे। विद्यमान खासदार विकासाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचलेले आहेत। खासदारांचं काम काय असतंय तर संसदेमध्ये बसून देशाची विकास कामं त्याच्यावरती नियोजन करणं हे खासदाराचं काम असतंय। आणि आपल्या MIDC घ्या तुम्ही शाहूवाडी तालुक्यातली, त्याचा प्रश्न निकाली लागलेला आहे। म्हणजे बऱ्याच वर्षी ती प्रतीक्षेत होती। मला वाटतं जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे। मग तो आता त्यांनी ते काम पूर्णत्वास नेलेलं आहे। म्हणजे त्याचं श्रेय कोणाला जाते? त्याचे श्रेय निश्चितच महायुतीला, विद्यमान खासदारांना, सावकार साहेबांना। आज तालुक्यामधून रोज 20 गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। रोजगारासाठी आपला शाहूवाडी तालुक्यातील युवक मुंबईला जातोय, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्या आम्हाला महायुतीकडून अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण होतील या इथं 5 वर्षामध्ये। म्हणजे तुमच्यामध्ये खासदारांचं जरी इथं खासदार विकासाच्या माध्यमातून पोचलेले आहेत पण असे पोचलेले नाही आहेत, म्हणजे विकासाच्या माध्यमातून खासदार इथं पोचले असं तुमचं मत आहे? तुम्हाला विकास कामांच्या माध्यमातून पोचले पाहिजेत की लग्नाला आणि बारशाला आले पाहिजेत हे पहिलं आपल्याला ठरवावं लागेल, काय आपल्याला करायचं आहे ते। बरोबर। म्हणजे प्रचंड विकासाच्या माध्यमातून धैर्यशील माने या मतदारसंघात पोचलेले आहेत असं तुमचं मत आहे? 8,200 कोटी म्हणजे इट्स नॉट अ जोक। बरोबर, सोपं नाही आहे। आणि राहिलेली जी कामं आहेत ते त्या 5 वर्षात पूर्ण होतील। मग जनस्वराज्याची कशी रणनीती असणार आता पुढं? ती धामधूम सुरू झाली आहे। माननीय आमदार साहेबांनी आदेश दिलेलाच आहे सावकार साहेबांनी, आणि सावकार साहेब ठरवतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच धोरण, ह्या तत्वावरती जनस्वराज्य शक्ती पक्षाचा कार्यकर्ता चालणार आहे आणि तुम्हाला येत्या काळात त्याचं फळ मिळेल, दिसेलच। सावकर ठरवतील ते धोरण आणि सावकर बांधतील ते तोरण आम्हाला मान्य, त्यांचा आदेश आला आणि त्या आदेश आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि आम्ही सर्वजण कामाला लागलेलो आहोत। हातकणंगले मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांनी प्रचंड विकास कामं केलेली आहे आणि जनस्वराज्याची 4 ते 5 तालुक्यामध्ये असणारी ताकद ही खरोखरच महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना ताकदीचे ठरणार आहेत। शाहूवाडीवरून BPN साठी रमेश डोंगरे।